नमस्कार. मंत्रसंवादमध्ये आज बघूया हरवलेला गमावलेला आत्मविश्वास परत मिळेल का? हो, नक्की मिळेल. दुर्गा सप्तशती, दुर्गा सूक्त, दुर्गा स्तोत्र यांचं वाचन अथवा पठण करून हे साध्य होईल. किंवा अगदी सोपं, ओम दम दुर्गाये नमः हा जप. मग आता बघूया दुर्गा म्हणजे काय. दुर्गा शब्दाचा अर्थ जाणून घेताना दुःखेन गम्यते ज्ञायते अस्याम म्हणजे कशी आहे दुर्गा, जिला जाणणं, जिचा अभ्यास करणं, जिच्यापर्यंत पोहोचणं हे सगळं अतिशय कठीण आहे, असं हे दुर्गा तत्व. दुर्गा शब्दामध्ये संस्कृत धातू दुर म्हणजे कठीण अथवा डिफिकल्ट. सोपं उदाहरण बघायचं तर दुर्गम हा शब्द घ्या. दुर्गम यामध्ये दुर म्हणजे कठीण आणि गम म्हणजे जाणे किंवा गमन. मग जिथे दुर्गम भागामध्ये म्हणजेच जिथे जाणे अतिशय डिफिकल्ट किंवा कठीण आहे असा तो दुर्गम. दुर्ग शब्द आपण आपल्या किल्ल्यांना पण दुर्ग म्हणतो, जे अभेद्य आणि चढायला कठीण असे हे दुर्गा तत्व. म्हणूनच या दुर्गेच्या पठणाने, साधनेनी आपल्याला एक अभेद्य कवच प्राप्त होतं. आपल्या मेंदूच्यावर अप्रतिम परिणाम घडतो. त्यामुळे अशी साधना किंवा याचं वाचन केल्याने तुम्हाला तुमचा आत्मविश्वास नक्कीच परत मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि वर्तनामध्ये परिवर्तन झालेलं दिसून येईल. मग हा प्रयोग करून नक्की बघा. धन्यवाद.